नमस्कार मित्रांनो, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि यावेळेला महाराष्ट्राचे ब्रह्मांडातील लोकप्रिय, एकेकाळचे ब्रह्मांडातील लोकप्रिय मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे सगळ्यात सक्रिय सदस्य म्हणून ओळख असलेले उद्धव ठाकरे यांची आमदारकी पणाला लागलेली आहे. त्यांच्या आमदारकीची मुदत संपुष्टात येत आहे. गेल्या वेळेला आमदारकी मिळवण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर झुकावं लागलं होतं. अर्थात मोदींनीही आढेवेढे न घेता त्यांच्या आमदारकीची इच्छा आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दोन्ही पूर्ण केली होती, वाचवली होती. कारण जर 6 महिन्यात आमदार झाले नसते तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असता. कोविडमुळे परिस्थिती अशी होती की आमदार पदाच्या निवडणुका घेणं सोयीचं नव्हतं आणि त्यामुळे मोदी मदतीला धावून आले आणि निवडणुका झाल्या आणि उद्धव ठाकरेंचं आमदारपद त्यांना मिळालं. त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपद टिकलं. अर्थात त्यानंतरही उद्धव ठाकरे कृतज्ञतेने वागले. नंतर जे काही त्यांच्याबरोबर झालं ते झालं. आता त्याच्या पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. पण आता 6 वर्ष झालेली आहेत आणि एकदा आमदार झाल्यावर पुन्हा आमदार व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे. पण आमदार व्हायचं तर माझं जे गणित आहे त्यानुसार विधानसभेत 9 जर आमदार निवडले जाणार असतील विधान परिषदेतले आणि 288 आमदार मतदान करत असतील तर एका जागेसाठी किमान 32 मतं, 32 पॉईंट समथिंग, पण किमान 32 मतं असणं आवश्यक आहे. आता उद्धव ठाकरेंच्या उबाठा सेनेकडे जेमतेम 20च आमदार आहेत आणि त्यामुळे उर्वरित 12-13 आमदारांची तजवीज करण्यासाठी त्यांना कोणत्या ना कोणत्या पक्षासमोर वाकावं लागणार आहे, झुकावं लागणार आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे कोणासमोर वाकरे असा प्रश्न त्यांना पडला असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. काँग्रेससमोर झुकायला फारसं काही लागत नाही. गेल्या 5 वर्षात आपण अनेकदा बघितलेलं आहे की दिल्ली दरबारी जाऊन सोनिया गांधींसमोर, राहुल गांधींसमोर कुर्निसात करून आपलं सरकार टिकवण्याची कामगिरी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. परंतु आत्ता महापालिकाच्या निवडणुकांसाठी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मनसेबरोबर युती केली. मनसेला दूर ठेवलं असतं तर काँग्रेस आणि उबाटा सेना यांची युती झाली असती. पण मनसेला सोबत घेतल्यामुळे मराठी मतं आपल्याला मिळतील आणि मराठी मतांच्या आधारावर मराठी महापौर मुंबईत आपण आणू, आपल्या पक्षाचा आणू, या गणिताने त्यांनी पद्धतशीरपणे काँग्रेसची युती होऊ दिली नाही. कारण ती होणं शक्य नव्हतं. काँग्रेसला पुरेशा जागा सोडायच्या तर मग मनसेला जागा देता आल्या नसत्या. दोघांना जागा द्यायच्या तर स्वतःच्या महापौर म्हणून निवडून आणण्या एवढा जागा मिळाल्या, स्वतःला लढायला मिळाल्या नसते. आणि त्यामुळे आता काँग्रेस सोबत जायचं पुन्हा एकदा तर मग काय करणार? कारण कदाचित काँग्रेसची मतं मिळाली सगळीच्या सगळी उबाठा सेनेला तर मग त्यांचा आमदार होऊ शकतो. पण जर तिथे काँग्रेसनी सोबत यायला हवं असेल तर मग राज्यसभेच्या निवडणुकीत, आणि तीही लवकर आहे, आणि तिथे उबाटा सेनेच्या प्रियंका चतुर्वेदींची जागा निवडीला, म्हणजे प्रियंका चतुर्वेदींची मुदत संपत आहे आणि त्यामुळे त्यांची जर फेरनिवड करायची तर तिथे पुन्हा त्यांना काँग्रेसचा किंवा अन्य विपक्षातल्या इतर पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. आता त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी प्रियंका चतुर्वेदींना बळीचा बकरा बनवणं किंवा त्यांची जागा सोडणं फार त्यात काही अवघड नाही. कारण प्रियंका चतुर्वेदी पूर्वीही काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसमध्ये असताना त्यांना खासदारकी मिळाली नाही. त्या जेव्हा आदित्य ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सहवासात आल्या तेव्हा त्यांना खासदारकी मिळाली. आता पुन्हा त्या स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. आणि नाही जरी गेल्या तरी काय फरक पडतो? राजासाठी सेनापतीचा बळी देणं किंवा शिपायांचा बळी देणं हे तर युद्धातली एक परंपरा आहे. त्याच्यात काही चुकीचं असं काही नाही आहे.
कदाचित प्रियंका चतुर्वेदींना याची जाणीव झाली असावी असं म्हणतात, खरं खोटं माहिती नाही. पण जे लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं नाही, कारण अशी बातमी आतल्या गोटातून कळली होती की काँग्रेसच्या महिला संसद सदस्यांकडनं हिंसक आंदोलन करून मोदींवर थेट अंगावर चाल करून जाणं आणि मग आपला विनयभंग वगैरे झाला, अशा प्रकारची काहीतरी रणनीती आखण्यात आली होती. आणि कोणीतरी ही बातमी विरोधी पक्षांचाच भाग असलेल्या प्रियंका चतुर्वेदींना सांगितली आणि प्रियंका चतुर्वेदींनी ती बातमी भाजपाकडे फोडली. अर्थात पुन्हा सांगतो, खरं खोटं माहिती नाही, या गॉसिप आहेत. फॅक्ट एवढाच आहे की मोदी लोकसभेमध्ये बोलले नाहीत. पण ते का बोलले नाहीत, त्याच्या मागे काय झालं याची चर्चा कुजबूज दिल्लीमध्ये सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये या यशाचं श्रेय, म्हणजे भाजपच्या सरकारच्या यशाचं श्रेय की मोदींना वाचवण्याच्या, प्रियंका चतुर्वेदींना दिलं जातं. खरं खोटं त्यांनाच माहिती. आणि त्यामुळे काँग्रेसची मनधरणी करून सोनिया गांधी, राहुल गांधींसमोर कुर्निसात करून उद्धव ठाकरेंची आमदारकी त्यांना मिळू शकते. पण त्याच्या बदल्यात काँग्रेसला खासदारकीसाठी मदत करावी लागेल. दुसरी गोष्ट, बहुधा जर आमदारकी हवी असेल तर मग शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षापुढे कुर्निसात करावा लागेल. पण अर्थात पवारांचे 10 आमदारही सोबत आले तरी देखील हा आकडा कमी पडतोय. मग पवार आणि मग कदाचित कम्युनिस्ट पक्ष, असं काहीतरी इतर पक्ष, MIM वगैरे असं काहीतरी जुगाड करून त्यांना आमदारकी मिळवता येईल. पण इथे प्रश्न आहे की पवारांचं तर विलिनीकरण होणार होतं, दोन्ही पवार गटांचं. आणि त्या विलिनीकरणाचं काय होणार हे 12 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला कळणार आहे. आणि गंमत म्हणजे गुप्त मतदान असल्यामुळे पवारांचेच आमदार त्यांना मतदान करतील की नाही त्यांच्या पक्षाला, किंवा उद्धव ठाकरेंना मतदान करतील की नाही, का ते सत्तेचं जे चुंबक असतं त्या चुंबकाकडे चिकटण्यासाठी मिळून तिकडे जातील, हे अजून कोणाला माहिती नाही आहे. आणि त्यामुळे पवारांबद्दल कितीही आदर असला तरी पवारांची मदत घेणं आणि त्याच्यासाठी स्वतःच्या आमदारांची पवारांच्या राज्यसभेवरच्या निवडीसाठी, शरद पवार असं संकेत देत आहेत की त्यांना आता काही निवडणुकीला उभं राहण्यात रस नाही आहे. पण पवार जेव्हा नाही म्हणतात तेव्हा ते अनेकदा हो असतं. आणि त्यामुळे पवारांना राज्यसभेवर खासदारकी पाठवण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींचा बळी देऊन पवारांच्या आणि इतरांच्या मदतीने आपली आमदारकी टिकवण्याची, पण अर्थात हे करताना स्वतःचे आमदार फुटण्याची भीती आहे. आणि त्यामुळे प्रश्न आहे की मग पवारांसमोरही वाकून फारसा काही फायदा होईल असं वाटत नाही आहे. तिसरा पर्याय आहे की मोदींसमोरच वाकरे किंवा फडणवीसांसमोर वाकरे, की मग बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दीचं वर्ष आहे. खरं तिसरा पर्याय आहे एकनाथ शिंदेंकडे वाकणे, पण ते शक्यच होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांचा इगो, त्यांचा आत्मसन्मान वगैरे जो काही आहे त्याला तर ठेच लागणार नाही. काही झालं तरी चालेल, पण शिंदेंसमोर वाकणार नाही, शिवसेनेसमोर मी वाकणार नाही वगैरे वगैरे असं हे होऊ शकतं. मग पर्याय तो देवेंद्रजींसमोर वाकणं, ते कदाचित होऊ शकेल. पण भाजपही विचार करेल की कशासाठी, जे काहीतरी तुम्ही केंद्रात तुमचे जे खासदार आहेत, आणि भरपूर खासदार आहेत उभाटा सेनेचे, ते जर मोदी सरकारच्या बाजूने काही मतदान करणार आहेत का, ते मोदी सरकारच्या ध्येयधोरणांमध्ये काही सहभागी होणार आहेत का. तर मग, कारण दयाबुद्धी दाखवण्याची ताकद फक्त देवेंद्र फडणवीसांमध्येच आहे. कारण राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष, मुंबईचाही महापौर भाजपचा आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे, देशाचे पंतप्रधानही भाजपचे आहेत, आणि केंद्रात भाजपाला खासदारांच्या मदतीची गरज आहे. तिथे जर उद्धव ठाकरे मदत करणार असतील तर म्हणजे सगळ्यात स्वस्त दरात जिथे काम होऊ शकेल ते भाजपासोबत होऊ शकेल. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मोदींसमोर वाकरे, देवेंद्र फडणवीसांसमोर वाकरे, अशा प्रकारचं काहीतरी केलं, आसन काय म्हणतात ते, कुठलं आसन आहे ते, तर मग आमदारकी वाचू शकते. पण आमदारकी वाचली तरी पुढे काय, जर विधान परिषदेत उपस्थितच राहायचं नसेल, विधान परिषदेत यायचं आणि खाली त्या पायऱ्या तिथेच लोकांशी बोलून तिथल्या तिथे निघून जायचं, कामकाजा भागच जर घ्यायचा नसेल, तर मग या आमदारकीचा उपयोग काय, फक्त लाल दिव्याच्या, म्हणजे जे काही गाड्या असतात सरकारी पद जे आहे त्याच्यासाठी. पण जे काही असो, उद्धव ठाकरेंना
हा निर्णय घ्यावा लागणार आहे, कारण स्वतःच्या आमदारांच्या जोरावर स्वतःची आमदारकी टिकत नाही आहे. आणि त्याच्यासमोर कोणासमोर वाकरे, त्यावर उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचं भवितव्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.